गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग। तर आता सकाळ झाली, सकाळी 7 वाजलेत। घोसाळे गावात आम्ही त्या आंघोळी वगैरे झाली, रात्री झोपलो 12 वाजता गाव घेऊन। ठिकाणी आज दुसरा दिवस आहे। इथे घोसाळे गावामध्ये आम्ही गावड्यांच्या इथे सकाळी तयारी करत आहे। हे बघा, ते बघा नाचतो पेटपूजा सकाळची। हाँ घे तू तुम्ही पाहू शकता की घोसाळे गावातून आपली पालखी निघालेली आहे। तर आता आमचं घोसाळे गाव घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत पंधेरी। ते आम्हाला खाली उतरून जायचं आहे, जवळजवळ 15-20 मिनिटं अर्धा तास चालायचं आहे। आणि त्यानंतर हे बघा देव निघाला, पालखी निघाली। गाडी आली, चला गेली। आता आम्ही आहोत पंधेरीच्या रस्त्याला चालत आहोत खाली, आणि आमचे नवीन खेरी आलेत, आता आत्ताच खांदा घातलाय। आता बघू कुठपर्यंत घेतात खाली पालखी। नाही, शेवटपर्यंत घेणार। पाटीलवाडी डायरेक्ट पाटीलवाडी। हा, पाटीलवाडीच घेणार, बघूया। पाटील मंडळी येत आहेत, आपला पोऱ्या आहे पिंट्या शेठ किंग। तर आता आम्ही आजच्या दिवसात घेणार पंधेरी, पाटीलवाडी, सुतारवाडी, भैरीवाडी, आणि मग पुढे डायरेक्ट पेव्याला वस्तीला जाणार भट्टीवाडी घेऊन। तर पहा तुम्ही पुढे आता। पाटीलवाडी या गावामध्ये पाटीलवाडीचं गाव घेत आहे खेळी मंडळी, आणि इकडे आपल्याला टाकवली गावची पालखी सुद्धा भेटलेली आहे। नमस्कार मंडळी, आता आम्ही पाटीलवाडी गाव घेऊन झालेला आहे पाटीलवाडी आमच्या।
आता आम्ही कुठे बहिरीवाडीत चाललोय, तिकडे जेवण पण आहे आणि मग तिकडे गाव घेणार. तर गाव घ्यायला आता किती वाजले? 1 वाजला आता. तर बघू तिकडे किती वेळ लागतो गाव घ्यायला. सुतारवाडी पण घ्यायची आहे ना? सुतारवाडी मग बहिरीवाडी. बघत राहा, खेळी येत आहेत. बॅग घे त्यांच्या, त्याला बॅग घ्या, बॅग घ्या यांची. लय जड आहे. एवढे घ्यायला तयार होते तरी बॅग देत नाही. काय बोलणार. हे आम्हाला पळणार आहेत, मध्येच सोडून पळणार आहेत ते. व्हिडिओ काढून ठेवते. हा, व्हिडिओ काढून ठेवते बघा, तेव्हा पळाले. पळायला आतापासून पळताय ते बघा. आता इथे भैरवळीत जेवणाची व्यवस्था चालू आहे बघा. माणसं आराम करतात. नमस्कार मंडळी, आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भैरवली मध्ये आपण गाव घेत आहोत. सर्व मोठ्या इथे एका ठिकाणी येत आहेत. ठिकाणी आम्ही आता बहिरीवली गावातून सगळ्या ओट्या घेऊन आता सुतारवाडी या गावामध्ये आता निघालो. आमची पालखी आता बहिरीवाडीतून रवाना होत आहे. या ठिकाणी आमची पालखी 2 मिनिटाच्या अंतरावर आता सुतारवाडी गावात आलेली आहे. सुतारवाडी गावामध्ये आता पालखीचे आगमन झाले आहे.
संध्याकाळचे 5 वाजलेत, जवळपास 5:30 वाजलेत. आता आम्ही सुतारवाडी गाव घेऊन झालाय. आता आम्ही जात आहोत कुठे, पेवेला. पेवे कोण, पेवे ती गावं घ्यायची आहेत सर्व. पार्टी दाखवा. तुमचा पार्चट मला बुवा काय बोलता व्हिडिओ मध्ये. चष्मा माझी दे. पिंट्याला बाहेर काढ पाहिजे. आमचा पार्टी चालू आहे. कोण नाही. नमस्कार, 6 वाजलेत. आम्ही सुतारवाडीतून पेव्याला जात आहोत. मधून जाण्याचा ट्राय करत होतो पण पाणी वाढलंय, भरती आहे, त्यामुळे तर परत चाललोय. काय म्हणशील? काय जो म्हणत गाडी सारखी गेला. अरे गेलो फास्ट बोलायला. कधी कधी कोण नव्हता म्हणसला डायरेक्ट शॉर्टकट. अरे नाही, देवापर्यंत फक्त भावना पोचलं पाहिजे. हा बरोबर बरोबर आहे. बस देव बोलत नाही की शब्द चुकला म्हणून, भावना पोचल्या ना मनातल्या. चुकला तर
तर आता 9:15 झालेत आणि आम्ही पेवे गावठाणमध्ये आलो आहोत. पेवे गावठाणमध्ये आता इथे गाव घेऊ आणि मला वाटतं जेवणाची सोय पण इकडेच आहे. मग हा गावठाण घेऊन पुढे शिगोनवाडीत वस्तीला जाऊ, पेवे शिगोनवाडीत. तो पण आजच घेऊ होते कारण उद्या आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. उंबरशेत वगैरे घेऊन पुढे पडवे करून मग लोकरवाडी करून माफरळ करून कोकराला वस्तीला जायचं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आजच गावठाण आणि शिगोनवाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू. इथे तर आरती सुरू आहे, मंडळी आरतीला गेले. आता आमची झोपण्याची तयारी चालू आहे. इकडे हिशोब चालू आहे. हिशोबवाले झोपले. आजचा दिवस खूप तरी एवढा त्रास न झाला. थोडासा त्रास झाला रे. उद्या जास्त त्रास होणार आहे. पायाला हे झाला. उद्या बघूया. चला, गुड नाईट.